नमस्कार मैत्रिणींनो, स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज हा पुन्हा एकदा माझ्या 50शीतील मैत्रिणीसाठी व्हिडिओ घेऊन आलेली आहे। कुर्तीसोबत आपण कोणत्या बॉटम्स घालायला पाहिजे त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे, जे आपल्याला कम्फर्टेबल देखील असतील आणि स्टायलिशसुद्धा दिसतील। त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मैत्रिणींनो, प्रत्येकीला लेगिन्स हा प्रकार जास्त आवडतो, पण हा इतका कम्फर्टेबल देखील नाही। आपण जर लेगिन्स घालणार तर त्यातले आपल्या पायाचा शेप खूप उठून दिसतो। मग अगदी त्यामध्ये तुम्ही लॉंग कुर्ती घाला किंवा शॉर्ट कुर्ती, अगदीच कम्फर्टेबल नाही। घालताना जरी तुम्हाला ते कम्फर्टेबल वाटत असले तरी बाहेर दिसायला छान दिसत नाही। आणि 40शी नंतर बऱ्याच महिलांचे वजन वाढते, त्यामुळे जाड महिलांनी तर लेगिन्स अजिबात घालू नका। कुर्तीच्या कटमधून आपले पाय हुबेहूब दिसतात, ते अजिबात छान दिसत नाही, खूप विचित्र वाटतं। जे दिसायला छान दिसतील असे बॉटम्स आपण घालायला पाहिजे। सर्वात पहिले म्हणजे मी 40शी नंतर 50शी नंतरच्या महिलांसाठी बोलत आहे। तुमच्यासाठी जर कम्फर्टेबल बॉटम असतील तर ते म्हणजे सलवार। सलवार हा तुमच्यासाठी खूप कम्फर्टेबल आहे। तुम्ही डेली यूजसाठी किंवा कॅज्युअल वेअरसाठी सलवार पॅन्ट घालू शकता। सरळ कट कुर्तीसोबत किंवा ए लाईन कुर्तीसोबत ही सलवार खूप छान दिसते। तुम्ही मार्केटमधून सलवार सूट घेऊ शकता किंवा अगदी सॉफ्ट मटेरियलचे फॅब्रिक आणून तुम्ही तुमच्या मापानुसार शिवून घेऊ शकता। जे डेली यूजसाठी किंवा खास प्रसंगी तुम्ही असे सलवार घातलात तर खूपच आरामदायक वाटेल। सलवार सोबतच तुम्ही अशा अफगाणी पॅन्ट देखील वापरू शकता। या पॅन्ट सलवार सारख्याच असतात, पण दिसायला थोड्या ट्रेंडी आणि मॉडर्न वाटतात। तुम्ही अशा अफगाणी सलवार घरामध्ये घालू शकता किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये किंवा एखाद्या फंक्शनमध्येही घालू शकता। अफगाणी सलवार तुम्हाला एक हटके आणि वेगळे लुक देतो, जे दिसायला सलवार सारखे असले तरी खूपच आरामदायक आणि आकर्षक वाटतात। ए लाईन कुर्तीसोबत अफगाणी सलवार पेअरिंग केल्यास तुमचा लुक एकदम उठून दिसेल। नंबर 3ला आहे प्लाझो पॅन्ट। प्लाझो पॅन्ट ह्या अतिशय सैल आणि आरामदायक असतात आणि 50शी नंतरच्या वयात कम्फर्ट खूप महत्त्वाचा असतो, जो प्लाझो देतात। लांब किंवा अनारकली कुर्तीवर प्लाझो खूप सुंदर दिसतात। यामध्ये तुम्ही प्लेन किंवा प्रिंटेड किंवा तुम्हाला जेवढा घेर हवा आहे प्लाझोचा, तुम्ही तुमच्या आवडीनुसार निवडू शकता। लांब कुर्तीसोबत तसेच शॉर्ट कुर्तीसोबत तुम्ही प्लाझो पेअर केल्यावर खूप छान दिसाल आणि कम्फर्टेबल सोबतच तुम्हाला एक स्टायलिश लुक मिळेल। नंबर 4ला आहे सिगारेट पॅन्ट। या पॅन्ट्स गुडघ्यापासून खाली निमुळत्या होत जातात, पण सैलसर असतात, त्यामुळे पाय सडपातळ आणि लांब दिसतात। जर तुम्ही नाजूक बांध्याचे असाल तर तुम्ही सिगारेट पॅन्ट घालू शकता। या अजिबात अनकम्फर्ट नसतात, अगदी कम्फर्टेबल असतात। जर तुम्ही स्लिम असाल तर तुम्ही सिगारेट पॅन्टही घालू शकता। खूप छान आणि स्टायलिश असा लुक तुम्हाला मिळेल। शेवटचा ऑप्शन आहे ती म्हणजे वाईड लेग पॅन्ट। ह्या पॅन्ट थोड्या घेरदार असल्यामुळे खूपच स्टायलिश दिसतात। सरळ कट कुर्तीसोबत तुम्ही अशा पॅन्ट पेअर करू शकता। वय वाढल्यानंतर अगदी आरामदायक वाटतील अशा पॅन्ट आपण घालायला पाहिजे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा।